काल आपण चॅनलवरती बघितलं असेल, बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला. त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच, पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला, याचा आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे. आता सुप्रियाताई तुमची जास्त जबाबदारी आहे, कारण मी तुमच्या बारामतीचा जावई आहे सोबत. आणि मी सुद्धा काय येडा माणूस नाही, मी 32 वर्षापूर्वी ठरलं होतं बारामतीचा जावई व्हायचं सोबत. गमतीचा भाग सोडा, पण आज ताई तुम्ही काळजी करू नका. आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संसदेमध्ये काम करता, ज्या पद्धतीनं तुम्ही संसदेमध्ये भाषण करता. तुमचं परवा मी वक्फ बोर्डाच्या बिलाचं तुमचं भाषण मी ऐकलं टीव्हीवरती. कदाचित आमच्या मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाच्या संदर्भात माहीत असेल काय ते बिल आहे, पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला, म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं लागलं. कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिल सुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं ताई तुमचं काम आहे. आता तुम्ही निर्धास्त राहा. नुसतं आम्ही इंदापूर पुरतं मर्यादित नाही, बारामती लोकसभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला, शिरूर तर आहे संपूर्ण, शिरूर आहे, अंकुशरावजी आले तिथं, पुणे बिणे सगळं आपण एकत्र बघू. साहेबांना फार त्रास द्यायचा नाही. आता आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याची आहे. कुठं अडचण आली साहेबांच्या पर्यंत आपण जाऊ. पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा. आता एक नवं विकासाचं पर्व आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला ह्या निमित्तानं देऊ इच्छितो. साहेब इथं आलेली सगळी माणसं ह्यांची नातीगुती माढा तालुक्यामध्ये आहेत का नाही? माढा तालुक्यामध्ये आहेत का नाहीत? शेजारी दौंड तालुक्यामध्ये बरीचशी नातीगुती आहेत. माळशिरस तालुका आणि इंदापूर तालुका तर एकच आहे. शेजारी मोळ तालुका आहे, पलीकडे करमाळा तालुका आहे, पलीकडे बारामती तालुका आहे. तिकडं काय गरज नाही आमची म्हणा, पण का तिकडं बूथची गरज नाही, एजंटची गरज नाही. ताई कुठं मतं मागायला गेलं लोकांनी दरवाजा लावला आणि खिडकीतनं सांगितलं आमच्याकडे येऊ नका, पण मतदान करतो. 50,000 मताचं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं. याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं पार पाडू. साहेब आपण राजकारण समाजकारणामध्ये विकासासाठी आपण एकत्र येतो. या इंदापूर तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न, 22 गावाचे प्रश्न, नीरा नदी भीमा नदीवरचे बंधाऱ्यांचे प्रश्न, भीमा नीरा बॅकवॉटरवरच्या बुडीत बंधाऱ्यांचे प्रश्न, संसरकट जोड कालवा आहे, खडक वासलाचं पाणी खाली इंदापूर बारामती दौंडला आणण्याचा प्रश्न आहे, भाटघरच्या पाण्याचा प्रश्न आहे, नीरा देवधरच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेटपळ तलाव असेल, वरकुंड तलाव असेल, असे बरेच तलाव आहेत. तरंगवाडीपासून मदनवाडीपर्यंतचे पाझर तलाव आहेत. ह्या सगळ्या प्रश्नामध्ये साहेब शेतकऱ्यांचं हित गुंतलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नावर आपल्याला साहेब तुमची आम्हाला साथ असण्याची गरज आहे. MIDC मोठी करायची, आपल्याला बेरोजगारी दूर करायची आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आहे आपल्याला. आणि खऱ्या अर्थानं युवा वर्गांची बेरोजगारी सुद्धा आपल्याला ताई दूर करायची आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला ग्वाही देतो. मी माणूस असा आहे, कधी कुठल्या गोष्टी कुणाचा या ठिकाणी आम्ही कधी द्वेष करत नाही. आलोय आपण सगळे एकत्र काम करू. माझी ताई तुम्हालाच विनंती अशी की तुमच्या लोकांनी आम्हालाही सांभाळून घ्यावं. त्यामुळे अडचण येणार नाही काय. शेवटी आपल्याला काम लोकांसाठी करायचं, आपल्याला एकत्रितपणानं आपल्याला काम करायचंय. आणि म्हणून तशा पद्धतीनं आपल्याला साहेब पुढं वाटचाल करायची. साहेब साखर धंद्यामध्ये आपला गाडा अभ्यास आहे. साहेब आपण 10 वर्ष केंद्राचे सहकार मंत्री असताना मी राज्याचा सहकार मंत्री होतो. त्यामुळे पवार साहेबांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध तर पहिल्यापासून चांगले होतेच, पण कौटुंबिक संबंध सुद्धा गेल्या 6 दशकामध्ये कधी अशी कटुता राजकारणामध्ये होत आहे इकडे तिकडे, पण कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा न कधी तेही आमच्याबद्दल बोलले नाही
आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही. दुखणं आमचं वेगळंच होतं, ते आता बाजूला गेलं. त्यामुळं आता कसलाही त्रास कुणालाच होणार नाही एवढं मात्र मला ह्या निमित्तानं सांगायचंय. आज आपण या तालुक्यामधला दूध उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या आमच्या तरुणांचा शिक्षणाचा प्रश्न असेल. इथं सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेज, डी फार्मसी, बी फार्मसी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आता. आणि म्हणून बारामतीचा विकास रोल मॉडेल जो आहे तो असा सगळ्या भागामध्ये आता आपल्याला तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण नेऊ आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं काम आपण ह्या माध्यमातून करू. मी दिलगिरी व्यक्त करतो जेवढी माणसं आत आहेत. मला आता चिठ्ठी आली, बाहेर 2 LED लावलेत, एवढीच गर्दी, बाहेर सुद्धा लोक उन्हात रस्त्यावर उभं राहून आपली भाषण ऐकतायत. मी त्यांचं सुद्धा मनापासून आपण टाळ्या वाजवून स्वागत करा. ते सगळे आपले कार्यकर्ते आपल्या विश्वासावर या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ताकद आपण वाढवूया. आजपासून आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता आपला पक्ष कसा वाढेल, आपली संघटना कशी वाढेल, आपल्या पक्षामध्ये अजून नवीन नवीन लोकांना घेऊन आपण संधी कशी देऊ शकतो आणि असलेल्या पक्षातल्याही सगळ्या लोकांना आपण कसं सामावून घेऊ शकतो, ही पद्धत घेऊन आपण निश्चितपणानं पुढे जाऊ. साहेब, आम्ही काम करताना, कुठलीही पदं देताना आम्ही कधी कुठल्या एका समाजाचा विचार करत नाही. साहेब, आज आमच्याकडे माळी समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो, आमच्याकडे धनगर समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो. इथं साहेब मागं बसले आमच्या सायरा पठाण आहे, तिथं उभा राहा जरा. साहेब, ही पहिली महिला नगराध्यक्ष ओपनची जागा असताना त्यांना आम्ही नगराध्यक्ष केलं होतं. इथं भिगवण गावचे आमच्या सरपंच आल्या, तिन्ही समाजाच्या आहेत, शिकलेली महिला आहे, भिगवण सारखं मोठं गाव साहेब, तिथं त्यांना आम्ही सरपंच. अशी किती उदाहरणं आहे. त्याचं कारण असं आहे साहेब की आपण कधी जातपात बघत नाही, सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपण करतो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आज वेळ खूप झालेला आहे, थोडा जास्त वेळ आपला घेतला. आमचं भाषण रोजच ही माणसं ऐकतायत. मी पुढचं वाक्य काय बोलणार आहे हे त्यांना पाठ झालेलं असल्यामुळं मी काय आता आपला अधिक वेळ घेणार नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा पवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दादा, आपण सर्वजण आलात आणि आम्हा सर्वांना आपण पक्षामध्ये प्रवेश दिला, याबद्दल कृतज्ञ व्यक्त करून आपल्या सगळ्याचा अंतःकरणापासून आभार मानतो. आपणही आला, आपलंही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर कोणत्याही संकटाला न डगमगता